सिकंदर शेखला अखेर जामीन मंजूर झालाय। महाराष्ट्रामध्ये स्टार कुस्तीपटू सिकंदर शेखला पंजाबमध्ये अटक करण्यात आली होती। महाराष्ट्राचा स्टार कुस्तीपटू सिकंदर शेख याला पंजाबमधून अटक झालेली होती। मोहाली इथं CIA पथकानं सिकंदर शेखला गुर्जर टोळीसाठी काम करणाऱ्या 4 शस्त्र तस्करांसोबत अटक केली होती। या घटनेमुळे महाराष्ट्रात खळबळ माजली होती। अखेरीस या प्रकरणात सिकंदर शेखला 3 दिवसांमध्ये जामीन मिळालाय। मिळालेल्या माहितीनुसार मागील महिन्यामध्ये 30 ऑक्टोबरला सिकंदर शेखला पंजाबमध्ये अटक झाली होती। सिकंदर शेख हा महाराष्ट्राचा प्रसिद्ध कुस्तीपटू आहे। रुस्तम-ए-हिंद, महाराष्ट्र केसरी अशी सिकंदरची ओळख होती। सिकंदरला अटक झाल्यामुळे एकच खळबळ माजली होती। त्याला विमानतळावरून पंजाब पोलिसांनी अटक केली होती। यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात गावाकडच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा। राज्य निवडणूक आयोगाने 246 नगर परिषद आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा केली आहे। 2 डिसेंबरला मतदान होणार आहे, तर 3 डिसेंबरला मतमोजणी होईल। नगर परिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी 7 नोव्हेंबरला मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे। ईव्हीएमद्वारेच निवडणूक घेतली जाणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे। 10 नोव्हेंबरपासून निवडणुकीसाठी अर्ज भरता येणार आहे, तर 17 नोव्हेंबर अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे। 18 नोव्हेंबरला अर्जांची छाननी होणार आहे, तर अर्ज माघारीसाठी 21 नोव्हेंबरची मुदत देण्यात आली आहे। दुबार मतदारांबाबत विशेष काळजी घेतली जाणार आहे। दुबार मतदाराला एकाच ठिकाणी मतदान करता येणार आहे, तर दुबार मतदाराच्या नावासमोर डबल स्टार असेल। दुबार मतदार यादीच्या घोळावर निवडणूक आयोगाने उत्तर देताना टाळाटाळ केली। कुठल्याही प्रश्नांवर आयोगाने ठोस उत्तर दिलं नाही। विरोधी पक्षाच्या मागणीवर निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे बोट दाखवून हात झटकले। तळेगाव नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय तयारीला वेग आलाय। अंतिम मतदार यादी जाहीर झाली आहे। यंदा 64,678 मतदार शहराचं भविष्य ठरवणार आहे। जमेल तिथं युती करा, जिथं युती होणार नाही तिथं स्वतंत्र लढा। चिन्हावर लढायचं असेल तर चिन्हावर लढा। पक्ष सोडायला लागला तरी चालेल, मात्र रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पॅनलसोबत जाणार नाही, असं रामराजे नाईक निंबाळकरांनी स्पष्ट केलं। रायगडमधील पेण नगर परिषदेच्या वॉर्ड क्रमांक 12 मधील मतदार यादीमध्ये घोळ असल्याचा आरोप करण्यात आला। इच्छुक उमेदवार अभिराज कडू यांनी प्रभागातील मतदार यादीमधील फेरबदलावर तीव्र आक्षेप घेत मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार दिली। नगर परिषद निवडणुकीचं बिगुल वाजताच तळेगाव दाभाडेमध्ये भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी 4 जणांनी तर नगरसेवक पदासाठी 76 इच्छुकांनी मुलाखती दिल्या। त्यामुळे शहरातील राजकीय वातावरण तापलंय। इच्छुक उमेदवारांमुळे चर्चांना उधाण आलंय। राज्यामध्ये मतचोरी होत असल्याचा आरोप करुणा मुंडेंनी केलाय। सर्वांनी एकत्रित येऊन उपाय करणं गरजेचं आहे, असं त्या म्हणाल्या। तर निवडणुकीमध्ये ताकदीनं उतरणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। नाशिकमध्ये जवळपास 3 लाखांपेक्षा जास्त दुबार मतदारांची नावं असल्याचा दावा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला। तातडीनं मतदार यादी स्वच्छ करण्याची मागणी करण्यात आली। 2-4 वॉर्ड सोडले तर विरोधकांकडे उमेदवार नसल्याचं वक्तव्य आमदार संतोष बांगर यांनी केलं। हिंगोली शहरातील सर्व प्रभागांमध्ये आमचे उमेदवार फिक्स झाल्याचंही त्यांनी सांगितलं। सगळ्यांचा मास्टरमाइंड मी असेल तर पुरावे द्यावेत। पलटण प्रकरणाचा तपास नीट पद्धतीनं करण्याची मागणी केलेली आहे। निंबाळकरांनी पलटण प्रकरणाच्या आरोपांवरून रामराजे निंबाळकर यांनी ही प्रतिक्रिया दिली। काही अंगाशी आलं की माझ्यावर आरोप करत असल्याचं वक्तव्य निंबाळकरांनी केलं। ही विकृतीच असल्याचं सुद्धा ते म्हणाले। 277 केसेस खऱ्या असतील तर मीही कोर्टात जाणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। पलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी महबूब शेख यांना लक्ष्य केलं। यावर महबूब शेख यांनी प्रत्युत्तर दिलंय। निंबाळकरांचं आव्हान स्वीकारत उद्या पत्रकार परिषद घेऊन उत्तर देऊ, असं शेख म्हणाले। आजपासून इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर झाल्याची माहिती मंत्री बावनकुळेंनी दिली। ईश्वरपूर नावाबाबत आजच अधिसूचना निघणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। स्थानिकांच्या आग्रहामुळे नाव बदलण्याचा निर्णय झाल्याचं ते म्हणाले। बारामतीमध्ये नगराध्यक्षपदासाठी जय पवारांच्या नावाची जोरदार चर्चा रंगली आहे।
जय पवार हे अजित पवारांचे धाकटे चिरंजीव आहेत. दरम्यान जय पवार निवडणूक लढणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दुबार मतदारांची यादी जाहीर केल्यामुळे उद्धव ठाकरेंनी मंत्री आशिष शेलारांचं अभिनंदन केलं होतं. त्यावर आशिष शेलारांनी प्रत्युत्तर दिलं. ठाकरेंच्या पक्षाची तंत्रलीय महाविकास आघाडीतील पक्ष उताणे पडलेले पक्ष आहेत. त्यामुळे मुंबई महानगरपालिका आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका महायुतीनं जिंकल्यानंतर उद्धव ठाकरेंना माझं पुन्हा अभिनंदन करावं लागेल असं शेलार म्हणाले. राज आणि उद्धव ठाकरे निवडणुकीच्या पराभवातून पळ काढण्यासाठी पळकुटेपणा करतायत अशी टीका शेलारांनी केली. पप्पू के पापा म्हणून उद्धव ठाकरे स्मार्ट दिसतील असा टोलाही त्यांनी लगावला. विरोधक फेक नरेटिव्ह पसरवतायत. मुंबईमध्ये महायुती जिंकणार असल्यानं विरोधक पराभूत मानसिकतेत आहेत अशी टीका बावनकुळेंनी केली. ज्या मतदार यादीवर लोकसभा जिंकली त्याच विधानसभा निकालानंतर त्यावर आक्षेप घेतले. लोकसभा निकालानंतर आक्षेप का नाही घेतला असा प्रश्न त्यांनी विचारला. बीडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वेगळी आघाडी करून शरद पवारांची राष्ट्रवादी लढणार आहे. राजेंद्र मस्केंनी ही माहिती दिली आहे. बीड जिल्ह्यामध्ये तिसऱ्या आघाडीचा नारा देण्यात आलाय. युती जमत नसेल तर त्यांनी जिल्हा स्तरावर निर्णय घ्या असं वरिष्ठांनी सांगितलंय. त्यामुळे नंदुरबार, अक्कलकुवा, धडगाव विधानसभा मतदारसंघात आम्ही महायुती करणार नाही असं भाजप आमदार विजयकुमार गावित यांनी स्पष्ट केलं. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये युती न करता स्वतंत्र लढण्याची आमची भूमिका असल्याचं ते म्हणाले. सोलापूरमध्ये भाजपचं ऑपरेशन लोटस सुरूच आहे. माळशिरसचे प्रकाश पाटील 7 नोव्हेंबरला भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार आहे. त्यामुळे माळशिरस तालुक्यामध्ये मोहिते पाटील विरुद्ध भाजपची मोठी ताकद पाहायला मिळणार आहे. भंडारा गोंदियाचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे यांनी सरकारनं शेतकऱ्यांबाबत असलेलं धोरण बदलावं आणि हेक्टरी 1 लाख रुपयाची मदत करावी अशी मागणी केली. नाहीतर मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना उडवून देऊ असं वादग्रस्त विधान केलं होतं. त्यावर आता त्यांनी सारवासारव केली. सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत करत नाही म्हणून शेतकऱ्यांची भावना मांडली. माझ्या बोलण्याचा उद्देश सत्तेतून उडवून देऊ असा होता असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. शक्तीपीठ महामार्गामुळे शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी उद्ध्वस्त होणार असल्याचं राजू शेट्टींनी म्हटलंय. तर जनतेला कर्जाच्या खाईमध्ये टाकून महामार्ग नको अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. जैन धर्माच्या संस्थेच्या जागेवर संग्राम जगतापांनी कार्यालय सुरू केल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेनं केलाय. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते किरण काळे यांनी हा दावा केलाय. तर धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार केल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली. गडचिरोली जिल्ह्यामध्ये काँग्रेसच्या नगराध्यक्षांवर अविश्वास पारित झाला. त्यामुळे एटापल्ली स्थानिक नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकला. सरकार ओबीसी विरोधी असल्याचं वक्तव्य नाना पटोलेंनी केलं. तर ओबीसी समाजानं भाजपला धडा शिकवला पाहिजे असंही ते म्हणाले. गोरगरिबांना मोफत उपचार मिळणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी केली. महात्मा फुले आरोग्य योजनेमध्ये 2300 आजारांचा समावेश करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. महिला वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाचा राज्य सरकारकडून सत्कार केला जाणार आहे. रोख पारितोषिक आणि सन्मान देऊन सत्कार केला जाणार आहे. राज्य सरकार यासाठी सन्मान सोहळा आयोजित करणार आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. रोहित आर्यानं ज्या कारणासाठी मुलांना ओलीस ठेवलं होतं त्या केसमध्ये ठोस आश्वासन देण्याचे अधिकार मला नव्हते. नुसतं बोलण्यासाठी मला आग्रह केला असता तर मी विचार केला असता असं दीपक केसरकर म्हणाले. माझी आवश्यक चौकशी करावी, माझं म्हणणं मी मांडेन असं केसरकर म्हणाले. रोहित आर्याच्या व्यथा समजून घ्यायला पाहिजे होत्या, त्याचा मोबदला दिला पाहिजे होता अशी प्रतिक्रिया अंबादास आनवेंनी दिली. या प्रकरणी दीपक केसरकरांसह अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी अंबादास आनवेंनी केली. हिंगोलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं निषेध आंदोलन केलं. यावेळी आमदार बांगरांनी वाटलेल्या साड्या जाळण्यात आल्या. कर्नाटकमध्ये शेतकऱ्यांनी ऊस दरासाठी आंदोलन केलं. याचा परिणाम महाराष्ट्रातून त्या ठिकाणी गेलेल्या ऊसतोड मजुरांवर झालाय. 10 ऑक्टोबरपासून जवळपास 2 लाख मजूर ऊस तोडणी सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. जळगावच्या भुसावळमध्ये आदिवासी समाजानं आंदोलन केलं. जातीच्या दाखल्यांसाठी टोकरे कोळी समाजातील जमातीला डावलल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय. जातीचे दाखले न दिल्यास निवडणुकीमध्ये बहिष्कार टाकण्याचा इशाराही देण्यात आला.
जळगावात सिंधी समाजानं आंदोलन केलं। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। अमोल बघेल यांच्यावर तातडीनं कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी बैलगाडी मोर्चा काढला। बीड ते नाळवंडी रस्ता दुरुस्त करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। तर गेल्या 10 वर्षांपासून बंद असलेली बस सेवाही सुरू करण्याची मागणी करण्यात आली। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड इथल्या जामा मस्जिद प्रवेशद्वार, ईदगाह रोड प्रवेशद्वार आणि मौलाना आझाद प्रवेशद्वारच्या कमानीचे बांधकाम तात्काळ थांबवा यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीनं आमरण उपोषण करण्यात आलं। बालयोगी महंत सर्वानंद सरस्वती महाराज आणि माजी आमदार सांडू पाटील लोखंडेंच्या उपस्थितीमध्ये हे आमरण उपोषण सुरू झालं। वाशिममधील मंगळसा जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकांची अपुरी संख्या असल्यानं विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा निर्माण होतोय। त्यामुळे संतप्त पालकांनी मंगरुळपीर पंचायत समितीच्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात विद्यार्थ्यांची शाळा भरवत रोष व्यक्त केला आणि तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला। जळगाव शहरामध्ये सिंधी समाजानं पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर आंदोलन केलं। झुलेलाल बाबत आक्षेपार्ह विधानाचा निषेध करण्यात आला। अमित बघेल यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। अहिल्यानगरमधील शेवगावात वकील रवींद्र सकट यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ नंदुरबार वकील संघाच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आलं। वकील संरक्षण कायदा लागू करावा अशी मागणी वकील संघाच्या वतीनं करण्यात आली। तर संरक्षण कायदा लागू न झाल्यास जिल्हाधिकाऱ्यांनी शस्त्र बाळगण्याची परवानगी द्यावी अशी मागणी वकील संघाच्या अध्यक्षांनी केली। धुळ्यात सिंधी समाजानं आंदोलन केलं। जोहर पार्टीचे अध्यक्ष अमित बघेल यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा यावेळी निषेध करण्यात आला। तर तातडीनं बघेल यांच्यावर कठोर कारवाई करावी अशीही मागणी करण्यात आली। सांगलीच्या तासगावमध्ये 9 नोव्हेंबर रोजी बैलगाडा शर्यत पार पडणार आहे। चंद्रहार पाटलांकडून श्रीनाथ केसरी बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये बैलगाडी अधिवेशन आणि शर्यती पार पडणार आहे। सोलापूर शहरातील अनेक शाळांमध्ये राज्य सरकारच्या आदेशानुसार वंदे मातरम समूह गीत गायला सुरुवात करण्यात आली आहे। तर सोलापुरातील नाबाजलेल्या नूतन मराठी महाविद्यालयामध्ये वंदे मातरम सप्ताह पार पडला। बुलढाण्याच्या मोताळा तालुक्यामध्ये पावसानं हजेरी लावली। यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पिकांचं नुकसान झालं। त्यावेळी पंचनामा करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना संतप्त शेतकऱ्यांनी घेराव घातला। तातडीनं मदत देण्याची मागणी केली। रत्नागिरीमधल्या खेडमध्ये पावसानं थैमान घातलंय। भात पिकाचं मोठं नुकसान झालंय। हातातोंडाशी आलेलं भात पीक शेतात साचलेल्या पाण्यामध्ये तरंगताना पाहून शेतकरी हवालदिल झाले। सिंधुदुर्गात अवकाळी पावसामुळे भात उत्पादक शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय। सकाळपासून दुपारपर्यंत ऊन पडतंय आणि संध्याकाळी पाऊस पडतोय। त्यामुळे भात पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये महावितरणच्या धर्तीवर कृषी विभागातील जिल्हा आणि तालुका स्तरावरील प्रमुख अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी मोबाईल नंबर देण्यात येत आहेत। यामुळे संबंधित अधिकाऱ्यांची बदली झाल्यानंतरही तो नंबर नव्या अधिकाऱ्याकडे कार्यरत असेल। यातून शेतकऱ्यांची अडचण दूर होण्यास मदत होईल। अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील मुमके या गावातील मालमत्तांचा लिलाव मंगळवारी केंद्र सरकारच्या साफेमा संस्थेकडून करण्यात आला। या लिलावात दाऊदच्या नावावरील जमीन आणि व्यावसायिक मालमत्तांचा समावेश होता। तर याआधी 2024 मध्येही साफेमा अंतर्गत दाऊदच्या मालकीच्या 4 मालमत्तांचा लिलाव करण्यात आला होता। जळगावमधील यावल बाजार समितीनं केळी बाजारभाव नियंत्रणासाठी व्यापाऱ्यांची दप्तर तपासणी करावी असे निर्देश उपजिल्हा निबंधक गौतम बलसाणे यांनी दिले। यावल बाजार समितीच्या सभागृहामध्ये केळी बाजार भावाबाबत बाजार समिती आणि व्यापाऱ्यांच्या झालेल्या बैठकीमध्ये केळी उत्पादकांशी निगडीत समस्यांवर उपजिल्हा निबंधकांनी सगळ्या बाजार समित्यांना हे निर्देश दिले। परभणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गुटखा खाऊन थुंकणाऱ्याच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दुर्गंधी पसरत असल्यानं प्रशासनानं ही कारवाई केली। लोणावळ्यातील प्रसिद्ध राजमाची उद्यानाची दुरावस्था झाली आहे। यामुळे पर्यटकांनी उद्यानाकडे पाठ फिरवली आहे। आकर्षक ठरलेली उद्यानातील झोके, घसरगुंडी,
खेळणी आता तुटकी पडली आहेत, त्यामुळे वापरासाठी अयोग्य ठरली आहे. त्यानंतर घेऊयात एक छोटासा ब्रेक.